होते सुरुवात. पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवर डोंगर नावे संघाच्या माध्यमातून जय दाखल होतात. जितू आणि सचिन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल सामन्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा. पहिलाच बॉल बॅटची कडा होती. क्षेत्ररक्षक तिथे चांगलं पाहायला मिळतं. झेलची संधी होती मात्र वेळेच्या अभावी क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकले नाही. मला वाटतं आमचे दीपीर बिराडे सर होते तिथे. चांगली फिल्डिंग. पहिल्या चेंडूवर येते एक सिंगल. सन्माननीय कोणकी मेजर साहेब, त्याचप्रमाणे भोर मेजर साहेब स्पर्धेच्या वतीने इथे उपस्थित राहिले. त्यांचं सहर्ष मनापासून स्वागत. विनंती करतो साहेबांना आपण येऊन स्थानापन्न, व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. कमालीचा शॉट डाऊन द ग्राउंड. ग्रेट हिट. सिक्सर. षटकार आलाय फलंदाज सचिनच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. खोलवट टप्प्याचा चेंडू होता आणि यावेळेस डॉट षटकारानंतर आता ठिकाणी कमबॅक करत असताना गोलंदाज जयच्या माध्यमातून निर्धारित 3 षटकांची लढत. जनमान गोरले संघाचा कोणताही फलंदाज जर षटकार लगावत असेल, सन्माननीय ग्रामपंचायत सरपंच, विद्यमान सरपंच देवगाव स्वप्नीलजी तुपे साहेब इथे उपस्थित राहिलेत. आदर्श चषकाच्या वतीने आपलं सहर्ष मनापासून स्वागत. मैदान पहिला आदर बसतो जनमान गोरले संघाला जितूच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानात एंटर होत आहेत रोशन. पहिलं षटक मार्ग असते. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर जयला आपण पाहतोय. 8 डावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज जयने. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने सजवलाय फटका. प्रशांत येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून मिळते. ती एक सिंगलच्या साह्याने धावपळक सध्याच्या घडीला 1ने पुढे सरकत आहे. जनमान गोरले संघाचं 9 या धावसंख्येवर. डगआउटला थोडी विनंती असेल की शांतता राखायचे, अन्यथा पॅनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. शेवटचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर जय. 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात अक्रॉस दी बॅट. आता फटका खेळायचा होता सचिनला, मात्र बॅट अँड बॉलचा हवं तसं टायमिंग नाही. शेवटचा चेंडू येतो. डॉई षटक समाप्तीचा होतो इशारा. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकामध्ये नाट्यमय क्रिकेट दोनही संघांच्या बाजूने. पहिल्या षटकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यात धावा आल्यात 9. सन्माननीय पोलीस दलात कार्यरत असलेले कोणके मेजर साहेबांचा यथोचित मान सन्मान या आदर्श चषकाच्या वतीने मुख्य व्यासपीठावर आम्ही संपन्न करतोय. सन्माननीय अभिमान भोईर साहेबांच्या शुभ हस्ते त्याचप्रमाणे मुख्य व्यासपीठावर अजून एक संपन्न आपण करूयात. भोईर मेजर अर्थात साहेबांचा यथोचित मान सन्मान व्यासपीठावर अभिमानजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. या आदर्श चषकाच्या वतीने
साहेब या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहिले, आपलं सहर्ष मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे देवगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच स्वप्नीलजी तुपे साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करूयात. भाऊसाहेब अर्थात ज्ञानेश्वरजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करूयात. आदर्श चषकाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं अगदी सहर्ष मनापासून सहर्ष स्वागत. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनापासून सहर्ष स्वागत. विनंती असेल की व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. पंधरा या धावसंख्येवर सध्याच्या घडीला दुसरा आदरा बसतोय. दुसरं षटक मार्ग असतंय. गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांतला आपण पाहतोय. प्रशांतच्या विरोधामध्ये विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. नक्कीच कमबॅक करत प्रशांतने आपल्या संघाला विकेट मिळवून दिली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोविंद अर्थात बॉबी दाखल होत आहे. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. मिल्टे एक सिंगल एकाच धावेवर सध्याच्या घडीला समाधान मानत असताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही. सिंगलच्या साह्याने धावपळक सध्याच्या घडीला जयमान गोरले संघाचं जाऊन पोहोचतंय. दोन गड्यांच्या मोबदल्यात 16 या धावसंख्येवर दुसऱ्या षटकाचा मनोरंजक खेळ सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2-3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. प्रशांतने एक विकेट मिळवली आहे. धावा खर्च केल्यात 7. स्ट्राईक एंडवर आता सचिनला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 7 झाल्या धावा आल्या. पूल केलाय. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक अविश्वसनीय अद्भुत झेल. फलंदाज होईल फेल. सचिनच्या स्वरूपात बसतो तिसरा आदरा. जयमान गोरले संघाला फलंदाज बाद. सचिनच्या स्वरूपात सध्याच्या घडीला तिसरा आदरा बसतोय. अत्यंत महत्वाचा फलन सध्याच्या घडीला डगआउटच्या दिशेने वाटचाल करतोय. जयमान गोरले संघासाठी नवीन फलंदाज मैदानात रुपेश एंटर झालेला आहे. पहिला चेंडू खेळत असताना फटका इथे बसलाय. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक बराच कालावधी आणि तो झेल देखील केला जातो कॅरी. फलंदाज होईल बाद. आल्या पावली आता डगआउटचा धरलाय रस्ता. रुपेश फलंदाज बाद. लागोपाठच्या 2 चेंडूवर येणारी विकेट सध्याच्या घडीला आत्मविश्वास चांगला पाहायला मिळतो. प्रशांतचा शेवटचा बॉल. नवीन फलंदाज गणेश. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका सजवला. तिथे क्षेत्ररक्षक जय आणि वेश. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये देखील झेल होऊ शकला नाही. हॅट्रिकची संधी होती. हॅट्रिक वर होते प्रशांत. झेल झाला असता तर अर्थात स्पर्धेमध्ये विकेट एटीसाठी 555 रुपयाचं मानकरी ठरले असते प्रशांत. झेलची संधी देखील उपलब्ध करून दिली होती. मात्र प्रयत्न चांगले राहिले होते क्षेत्ररक्षकाचे. विचार केला तर रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीन मध्ये आपण पाहतो चांगले प्रयत्न होते. सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्ट मध्ये देखील प्रयत्न चांगले राहिले होते. मात्र झेल कॅरी होऊ शकला नाही. फलंदाजाला मिळते जीवनदान. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 षटकाच्या अखेरीस जयमान गोरले संघ जाऊन पोचलाय 4 गड्यांच्या मोबदल्यात 18 या धावसंख्येवर. घाई थोडी अपेक्षित असेल. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघ. 2 षटकांचा खेळ समाप्त झाले. 2 षटकांचा विचार केला तर अगदी ॲक्युरेट टाइम आपण घेतलाय.
मात्र शेवटच्या षटकाला अधिकचा वेळ खर्च करू नका. 2 षटकामध्ये 18 धावा बनल्या गेल्यात, विकेट आल्यात 4. शेवटच्या षटकाला होते सुरुवात आणि शेवटच्या षटकाचा भार दिला जातोय दीप्यूर यांच्या खांद्यावर. कामगिरी कशा प्रकारची होती ते देखील पाहायचं आहे. मागच्या सामन्यामध्ये कामगिरी चांगली राहिली होती दीप्यूर यांची. पहिला चेंडू खोलात टाकला होता, अगदी वेग, अचूक टप्पा सध्याच्या घडीला चांगला पाहायला मिळतो दीप्यूर यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू होतो डॉट. स्ट्राईकवर आपण गोविंद भोईर अर्थात बॉबी यांना पाहतोय. पहिला चेंडू बॉबी यांच्या विरोधामध्ये डॉट अटलला जातोय. कामगिरी सध्याच्या घडीला चांगली पाहायला मिळते. अशाच प्रकारची कामगिरी आता इथून पुढे अपेक्षित असेल गोलंदाज दीपवीर यांच्या माध्यमातून. फुलटॉस होता, डाऊन द लेग स्टेक, वाईड बॉल पंच घोषित करतायत. अवांतरच्या साह्याने सध्याच्या घडीला धावफलक पुढे सरकतं टीम जय हनुमान गोरले संघाचा 19 या धावसंख्येवर. गणेश आणि गोविंद अर्थात बॉबी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक आहे, किती धावा शेवटच्या षटकामध्ये बनवल्या जातील ते देखील आता पाहायचंय. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो देखील दिला होता. मात्र वेळेच्या अभावी कॉपिंग क्रीज मध्ये दाखल झाले फलंदाज गणेश. मिळते ते एक सिंगल. धावफलक सिंगलच्या साह्याने पुढे सरकतंय 20 या धावसंख्येवर. धावांसाठी आता या मॅच मध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. निर्णायक सामना आहे. ते दोन्ही संघासाठी जयमान गोरले त्यांच्या विपक्ष जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघ. 20 या धाव संख्येवर सध्याच्या घडीला धावफलक आपण पाहतो. जयमान गोरले संघाचे 4 गडी बाद आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. समोरच्या दिशेने फटका खेळला, तिथे क्षेत्ररक्षक दाखल होत आहेत. थोडे पंबल झाले होते. चांगले क्षेत्ररक्षण. मिळते ती फक्त आणि फक्त एक सिंगल. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी दीपवीर यांच्या माध्यमातून. मागच्या सामन्यामध्ये देखील कामगिरी चांगली राहिली होती. शेवटच्या षटकामध्ये धावफलकावर धावा सध्याच्या घडीला 21 अंकित होत असताना आपण पाहतोय. शॉर्ट पिच बॉल, बॅटची कडा आणि कमालीचा झेल होऊ शकला असता सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील. मात्र मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, डिरेक्टची संधी गोलंदाजाने घेतली होती. मात्र आता सध्याच्या घडीला होती कॉलिंग खराब. फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात गणेश बाद. रनआउटच्या स्वरूपात गणेश सध्याच्या घडीला बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात एंटर होत आहेत निखिल. गोविंद यांच्या खांद्यावर आता 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये गोविंद अर्थात बॉबी किती धावा बनवतील ते देखील पाहायचंय. धावफलकावर धावा सध्याच्या घडीला 5 गडी बाद आहेत. 22 धावा स्कोर कार्डवर टीम जयमान गोरले संघाचे. शेवटचे 2 बॉल. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, मात्र डिरेक्ट हिट तिथे पाहायला मिळते आणि पंचांचा देखील येतोय होकार. फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. आल्या पावली आता निखिलने धरलाय डगआउटचा रस्ता. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या अगोदरच्या चेंडूवर देखील रनआउटची विकेट आपण पाहिली. शेवटचा चेंडू खेळून काढण्यासाठी किरण दाखल होतात. शेवटचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर दीप्यूरला आपण पाहतोय. यावेळेस खराब चेंडू नो प्लस 4 नशिबाचा पंजा. लक फॅक्टर ऑन सध्याच्या घडीला टीम जयमान गोरले संघासाठी. धावा मिळतात 5.
5च्या सहाय्याने धावपळक सध्याच्या घडीला पुढे सरकते. टीम जयमान गुरले संघ जाऊन पोहोचते 27-27 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल अर्थात फ्रीटचा आता कितपत फायदा उचलण्याचा प्रयत्न असेल फलंदाज किरणचा. शेवटचा बॉल तो देखील डॉट आणि यष्टीरक्षकाची चुकी आणि चेंडू थेट जाऊन पोहोचलाय डिफाईन लेगला. सुंदर असा चौकार. शेवटच्या 2 चेंडूवर अगदी नाट्यमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. यष्टीरक्षण खराब झालं आणि त्यात कारणास्तव खेळाचा पहिला डाव समाप्त झालेला आहे. पहिल्या डावामध्ये टीम जयमान गोरले संघ बॅटिंग करत असताना 31 धावा बनवल्यात 3 षटकामध्ये. आता खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये 32 धावांचा पाठलाग करायची टीम जय गावदेव स्पोर्ट डोंगर नावे संघाला. मात्र आता खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये 32 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील, धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील हे देखील आता पाहायचं आहे. त्यासाठी आता समालोचन कक्षामध्ये करूयात परिवर्तन आणि पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया लेजेंडरी कॉमेंटेटर मनोजजी कारवे सरांना. धन्यवाद. थँक्यू सो मच कैलासजी शेलवले सर. धन्यवाद. उपस्थित सर्व मायबाप प्रेक्षकांचं या सामन्यामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. प्रेक्षक आपण बघितलं पहिली इनिंग समाप्त झाली आणि पहिल्या इनिंगमध्ये 3 षटकांमध्ये 31 धावा उभ्या केलेल्या आहेत. जय हनुमान घुरले या संघाने संपूर्ण 3 षटकांमध्ये अनेक उतार चढाव, अनेक थरार, अनेक फनी मोमेंट, क्लायमॅक्स पाहायला मिळाले आपल्याला. असाच क्रिकेट प्रेक्षकांना आवडत असतो. मसालेदार क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळाला. परंतु इथे आता 32चं टार्गेट घेऊन सलामीची जोडी जात आहे मैदानामध्ये डोंगर नावे संघाकडून. जय गावदेव डोंगर नावे आणि जय हनुमान घोरले दोघांच्या संघांमध्ये अगदी देवाचं नाव आहे. एकाच्या बाजूला आपले संकटमोचक हनुमान, दुसऱ्यांच्या बाजूला असतील ते आपले गावाची देव म्हणजे जय गावदेव. बघायचं आपल्याला देव पावतो मित्रांनो, परंतु जो मेहनत करतो त्यांनाच पावतो, त्यांनाच भावतो. देवाला तोच आवडतो की जो काहीतरी कार्य करतो. म्हणतात ना की देव देव केला परंतु देव नाही पावला, कर्म करत गेलो तेव्हा न सांगताच धावला. म्हणून कर्म करत जात असतानाच आपण देवाचा धावा पण करायचा, प्रार्थना करायची की हे देवा मला सामर्थ्य दे, इतकं सामर्थ्य दे की मला विजयाला गवसणी घालता आली पाहिजे. मला माहिती नाही देवा की मी विजय कसा प्राप्त करेन, परंतु मला एवढं नक्की माहिती आहे की मी हार पत्करणार नाही. हे मनात घेऊन आता दोन्ही पण संघ सामन्यामध्ये चुरस निर्माण करतील. अपेक्षा बाळगूया की ही मॅच आता हाय व्होल्टेज बनणार. 32चं टार्गेट पहिला चेंडू मार्गस्थ करतोय गोलंदाज इथे गणेश. समोर बॅट्समन आहे तो स्ट्राईक एंडला तानाजी, नॉन स्ट्राईकला प्रशांत. अशी जोडी शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बॅकफुटला जाऊन कटचा प्रयत्न, तिथे चेंडूला खाली ठेवलंय.
आणि पहिल्या चेंडूमध्ये टाळ्यांचा कडकडाट होत असताना आदर्श चषक छत्रपती शिवाजी महाराज टेमगावची क्रीडा नगरी पूर्णपणे इथे उत्साहाचे फवारे उधळत आहे. उत्साहाचा सुगंध इथं दरवळत आहे. हा उत्साह आहे धानिवली गावाचा 34वं पर्व म्हणून वाटतं सर्वांना गर्व. अशी ही गौरवशाली स्पर्धा आदर्श चषक यावेळेला दिशा दिलीये. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. नुसतं शक्ती असून चालत नाही, सोबत त्याला युक्ती पाहिजे. म्हणजे शक्तीचं रूपांतर बळामध्ये होते आणि मस्त इथे चौकार प्राप्त केलाय वाडी थर्ड बँडला. पहिला चौकार बघितला आपण, चेंडूने उचली घेतली, छातीच्या जवळ होता, काहीसा नच स्टाईलचा फटका होता. नच बली आहे आणि शॉट थर्डमॅनच्या अगदी उजव्या बाजूने चेंडू धावतोय पळतोय बघा. हो तिथे मात्र बैल पण गेला बाहेर आणि वासरू पण गेला बाहेर असं बघितलं आपण. 16 आणि 28 समीकरण डोळ्यासमोर. 4 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. 2 चेंडू पडलेत. 18 चेंडूंमध्ये टार्गेट होतं ते 32 धावांचं आणि तर 4 धावा आलेल्या आहेत. यावेळेला ड्राईव्ह केलं तर काहीसा हाय बॅटरीचा वापर होता, परंतु बॅटचा स्पीड थोडासा कमी होता बघितलं, त्यामुळे टायमिंग तिथे नीटचं जुळवलं नाहीये. 30 सर्कलच्या आतमध्येच तिथे कव्हर केलं वायडीस मिडॉनने. 1 धाव इथे जोडली जाते आणि इथे डोंगर नावे संघाची धावसंख्या 32चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये षटक सुरू असताना बिनबाद 5 जिंकण्यासाठी प्रयत्न करा. सांगा स्वतःला की मला नाही माहिती की माझ्या आयुष्याची स्टोरी काय असेल, परंतु त्यात मात्र एवढं नक्की लिहिलेलं नसेल की मी कधी हार मानली. पूर्ण 22च्या 22 खेळाडूने स्वतःला सांगायचंय हार पत्करायचे नाही. असे प्रयत्न करा की तुमच्या प्रयत्नाची दखल इतरांनी घेतली पाहिजे. जगाने तुमची दखल जगाला सांगितली पाहिजे. तुमचं उदाहरण दिले पाहिजे. आघात केलाय आणि इथे रागात चेंडू टाकला होता. बॅट्समन सांगतोय मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आम्हाला जो कोणी नडतोय तो डायरेक्ट दिसतोय ढगात. सिक्सर आईबा झेल पण घेतलाय तिथे. या महारथी नाव सांगून जा, उद्या जर्सी मिळेल. परंतु काय तो आघात बघा. चेंडू पूर्णपणे ढगाला अगदी तिथे गवस्ती घात असताना खाली आला. अगदी हेलकावे डोलका घेत असताना नाचत बागडत त्याला मस्त तिथे मिठीत घेतलं. आईबा झेल घेतला प्रेक्षकाने. हा जल्लोष समोर पुन्हा एकदा उडवलाय. मिस्तामिक आहे मिडन चेंडूच्या खाली आणि झेल पण खाली. काही वेळ आली ही काय वेळ आहे. थरार नाट्य जसं उल्लेख केला की एकमेकाला सांगा की हिम्मत सोडायची नाही. हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. ह्या हिमतीनेच खेळा. नशिबाची साथ मिळाली इथे बॅट्समनला. मोठा फटका मारचा त्यांनी प्रयत्न केला होता प्रशांतने, परंतु त्याला नशिबाची साथ मिळाली कारण त्याने आधी षटकार खेचला होता. परमेश्वर म्हणतो की तू खेळ तू मस्त खेळ दाखवते आपल्या लाडक्या प्रेक्षकांना. जो शांत होता वातावरण तो पूर्ण अशांत करून ठेवलाय. 32चं टार्गेट आहे. 18 चेंडूंमध्ये आतापर्यंत धावसंख्या 13 वरती आणि 13 चेंडू शिल्लक आहेत. आता अजून 13 मध्ये 19 धावांची अजून नितांत गरज जय गावदेव डोंगर नावे संघाला. हा कुठे ड्राईव्ह केलाय स्वतःला तिथे मात्र झोकून दिलंय. बोल पायाने. ओहो फुटबॉल कसाही वापर हाताने पण मिळत नाही, पायाने मिळत नाहीये. हा पावसाळ्यातला मळ्या मासा आहे काय सापडतच नाहीये. निसटतो हातातून. हातबॉल झाले. दबाव टाकला दोन्ही पण फलंदाजाने. जल्लोषपूर्ण वातावरण. आदर्श चषकामध्ये असाच खेळ पाहायला मिळतोय म्हणजे ह्या स्पर्धेचं सौंदर्य किती महान आहे बघा. तब्बल 34 वर्षामध्ये या स्पर्धेने प्रवेश केलाय म्हणून तर हा जल्लोष पाहतोय प्रेक्षकांनी. इथे या स्पर्धेला डोक्यावरती घेतले. आनंद साजरा होतो. इथे पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या बरोबर 15 वरती. एक गडी बाद नाही. आता 12 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. काय तो षटकार, काय तो थरार. त्यामुळेच इथे आघाडीवरती आहे जय गावदेव डोंगर नावे संघ. परंतु हिम्मत सोडू नका. दुसऱ्या बाजूला मी नक्की सांगू शकतो घोरले संघाला तुमच्या सोबतीला जय हनुमान आहे. मनामध्ये हनुमान घ्या की मला ते सामर्थ्य दे, मला संकट मोचकाची भूमिका पार पाडू दे. त्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. आता युवराज राज करेल का आता या ठिकाणी. तानाजीवरती बाहेर टाकलंय.
इथे दबाव घेतलाय, प्रेशर, आणि बघा तिथे मात्र भावड्या सरांची ऍक्शन रिॲक्शन, वाईटचा इशारा. धावसंख्या 1 पुढे 16 वरती पोहोचलेली आहे जयगावदेव डोंगर नावे संघाची. नॉकआउटची स्पर्धा आहे, जो जिंकेल तो पुढे जाईल, जो हारेल तो घरी जाईल, अशी स्पर्धा पाहतोय आपण. तब्बल 4 रजनीची स्पर्धा रजनी क्रमांक 3 सुरू आहे, परंतु या सामन्यामध्ये 3-13 कोण कोणाचे वाजवेल. धावसंख्या 16. युवराजचा हा चेंडू फुल लेंथ वापरला गेलाय, गतीमध्ये परिवर्तन, गती खेचलीये, वेगामध्ये बदल केला आणि थांबवलं. तिथे प्रशांत जातोय सांगायला तानाजीला की तुझ्याकडे तानाजी आहे, तुझं नाव तानाजी आहे, तानाजी माणूस रे, त्यामुळे तू मागे सरू नको, पुढे ये, चेंडू पर्यंत पोहोच, चेंडूच्या मेरिटला ओळख. धावसंख्या पुढे ने, धावसंख्या जागेवरती 16 वरती. मॅच बनवू पाहतोय युवराज, टाळ्या वाजवा युवराजसाठी, मस्त बॉलिंग करतोय. पुन्हा आता बाहेर टाकलं. इथे मात्र हा खराब वाईट चेंडू, इथे फेकी केली आहे. ओ माय गॉड, काय चाललंय. इथे चुका झाल्यात, वाईटचा इशारा आणि प्लस 1 धाव धावून सुद्धा काढलीये. तेल गेलं, तूप गेलं, हाती धोपाटणं आलं, अशी वेळ इथे पाहायला मिळाली. काही चेंडू चांगले हाताळतोय, पण त्यानंतर काहीसा दबाव घेतोय. बचावात्मक बॉलिंग करू नका युवराज, दबाव समोर टाक. प्ले इन अ प्लेजर, नॉट इन अ प्रेशर. धावसंख्या बघा 18 वर, 11 चेंडू 14ची गरज. उडवलाय आणि तिथे माता तुडवलाय, दिला फेकून. पुन्हा एकदा काऊ कॉलेजच्या वरून हा खणखणीत प्रशांतच्या बॅट मधून षटकार. अजूनही काय वाजेल, पडला. तेच बोलत असेल, मैंने तुझको दिल दे दिया. धावसंख्या 24, ठोक दिया मैंने, जड़ दिया छक्का, हक्का बक्का. हम इक्का दुक्का नहीं, हम चौका छक्का लगाएंगे. आए हैं जीतने तो बस जीत कर ही जाएंगे. और हर कभी हम मानते नहीं, ये सुन लो, और हर कभी हम मानते नहीं, ये सुन लो. दाव कोई भी हो उसमें पछाड़ कर ही जाएंगे. धोबी पछाड़ खेळ. सामना होता कुठे, सामना आला कुठे. बघा मित्रांनो, धावसंख्या आली 26 वरती. आता चेंडू शिल्लक आहेत बहुतेक 9, आणि 9 मध्ये उलट करा, 6 धावांची गरज. उलट सुलट कसं मारला आता प्रशांत, त्याला सूर सापडलाय. इथे कुठे मारायचं होतं, गेला कुठे. विकेट किपर पुढे, हो, पुन्हा एकदा चान्स मिळत होती. एक धाव कंप्लीट केली, दुसरी घेतोय, तिसरी मिळेल काय. धावा पळा, भाग मिल्का भाग. शाबास 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 की प्राप्त करतोय. याला म्हणतात खेळ मित्रांनो, याला म्हणतात चेसिंग, याला म्हणतात रेसिंग. वा, शर्यतीतला घोडा जसा धावतोय मथुर, सरजा अनेक घोडे आपले जसे असतील आपल्या धानुलीमध्ये सुद्धा आहेत, इथे मात्र त्याच वेगाने धावसंख्या पुढे गेलीये. बरोबर आता 29 वर 3 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत बरेचसे. चमत्कारिक बॉलिंग करेल असं वाटलेलं युवराज, परंतु युवराज काहीसा अवसंडला, त्याच्यामुळे झेल पण सांडला. बघितला पण हातातून. काल एक कॉमेंटेटर मस्त प्रसाद आपला क्षीरसागर कोल्हापूरचा आमचा मित्र बनलाय, IPLचा कॉमेंटेटर, मस्त बोला. काल झेल सांडला. सलील अंकोला म्हणाला तो लाडू फुटला हातामध्ये. झेल सोडल्यानंतर असं ते मस्त मराठी कॉमेंट्री सुरू आहे IPL मध्ये. इथे मात्र 8 चेंडू 3 धावांची गरज. आता पण कल्पेश आता त्याची कल्पकता वापरतोय आणि वातावरण निर्मिती करतोय. इथे काही चेंडू आता डॉट काढेल का गोलंदाज. सेकंड लास्ट चेंडू होता त्याच्या षटकातील. 8 मध्ये 3 पाहिजे होते, 1 आली. आता 7 मध्ये पाहिजे त्या 2. हम 7-7 है, परंतु तुम्ही एकमेकांना साथ नाही दिली, तुम्ही बॉलरला साथ नाही दिली आणि इथे मात्र पिछाडीवरती गेलेले आहेत. पण तो सामना संपला नाही मित्रांनो. कधी कधी चमत्कार होऊ शकतात. मिडन षटक सुद्धा हाताळली जात आहेत. हा चेंडू जर डॉट काढला तर शेवटच्या षटकामध्ये 2 धावा पाहिजे असतील, पण इथे 7 मध्ये 2 धावांची आता गरज नाही. तिथे प्रशांत आहे. मस्त टायमिंग, मस्त मिडलिंग, आणि घ्या अजून 2 घ्या आणि सामना समाप्त केलाय. 1 षटक राखून इथे विजय प्राप्त केला. अभिनंदन जयगावदेव डोंगर नावे आणि हाडला टफलक जे हनुमान घोरले टीम. या टॉससाठी लगेचच